नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ज्ञान मंडल. भारतभूमी ही अध्यात्माची जननी आहे आणि या भूमीवर भगवान शंकरांची 12 ज्योतिर्लिंगे मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवतात. आज ज्ञान मंडलच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे आणि अत्यंत पवित्र घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ म्हणजे एलोरा लेणी जवळ स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही फार महत्त्वाचे आहे. शिवपुराणात या स्थळाचा उल्लेख घृष्णेश नमामि देवम असा केला आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामागे एक अतिशय भावनिक आणि शिकवण देणारी कथा आहे. पूर्वी येथे सुदर्शन नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी गुष्मा ही अत्यंत निष्ठावान शिवभक्त होती. ती दररोज 108 मातीची शिवलिंगे बनवून मनापासून पूजा करत असे आणि त्यानंतर ती शिवलिंगे पाण्यात विसर्जित करत असे. काळाच्या ओघात तिच्या भक्तीची परीक्षा झाली. तिच्या आयुष्यात मोठा अन्याय झाला, पण तरीही तिने राग, द्वेष किंवा सूड या कोणत्याही भावना मनात आणल्या नाहीत. गुष्माच्या या शुद्ध आणि निस्वार्थ भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. त्याच दिवशी हे स्थान घृष्णेश्वर महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. खरी भक्ती ही शांत असते, संयमी असते आणि अहंकाररहित असते. घृष्णेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिर संपूर्णपणे लालसर दगडातून उभारलेले असून त्याची रचना साधी पण अत्यंत प्रभावी आहे. इथे भव्यपणा नाही, जगमगाट नाही, पण जे आहे ते शुद्ध, पवित्र आणि कालातीत आहे. जुनी परंपरा, जुनी शिस्त आजही या मंदिरात जिवंत आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे भाविकांना शिवलिंगाला स्पर्श करून पूजार्चा करण्याची परवानगी आहे. मंदिराजवळच जगप्रसिद्ध एलोरा लेणी आणि ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आहे. इथे अध्यात्म, इतिहास आणि कला तीनही गोष्टी एकत्र पाहायला मिळतात. मान्यतेनुसार घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो, मनाला शांती मिळते आणि शिवकृपा अखंड राहते. विशेषतः महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी इथे भक्तांची मोठी गर्दी असते. मित्रांनो, घृष्णेश्वर महादेव हे मंदिर डोळ्यांना भव्य वाटेलच असं नाही, पण इथे आत्मा नक्की शांत होतो. जिथे भक्ती शब्दात नाही तर श्रद्धेत असते, तिथेच शिव स्वतः प्रकट होतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, ज्ञान मंडल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. ओम नमः शिवाय.